हम्म, खा. हे बघ आमचे बंदूर मामा कशा खातोय व्यवस्थित काय. बस आता. बस हा. बस ना. हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आज होती गणेश चतुर्थी आणि माझं इथं चालू होतं गणपती बाप्पाचा प्रसाद बनवत होते मी, म्हणजे शेवयांची खीर बनवत होते. कारण म्हटलं आता प्रसादामध्ये काय बनवू, त्यामुळे म्हटलं चला आता खीरच बनवते, कारण पिल्लूला पण आवडते आणि बाप्पांचा प्रसाद मग पिल्लूला दिला जातो. त्यामुळे म्हटलं चला शिऱ्यापेक्षा प्रसादच बनवू खिरीचा. तर बघा, मी इथं थोडीशीच बनवली होती, कारण प्रसादासाठीच बनवायची होती. तर मी बघा इथं खीर बनवली होती शेवयांची आणि त्यात गूळ टाकून बनवला होता. त्यानंतर सकाळी माझी देवपूजा झालेली होती, पण गणपती बाप्पांची पूजा बाकी होती माझी करायची, कारण अभिषेक वगैरे करायचा होता आणि अथर्वशीर्षाचं पठण करायचं होतं, जप करायचा राहिलेला होता. त्यामुळे मी तर तरी पण किती वाजले ते 11 11:30 झाले होते. म्हटलं चला आता गणपती बाप्पाची पूजा करून घेऊया, कारण आता पिल्लूला झोपू घालून दिलं होतं. कारण पिल्लू जागी असलं म्हणजे राहिलं माझं सगळंच काम राहून जातं. त्याच्यासाठीच ती झोपल्यानंतर करू म्हटलं. सकाळी देवपूजा झालेली होती माझी. तर मी सगळ्यात पहिले अगोदर इथं दिवा लावून घेतला, कारण कुठलीही पूजा दिवाच्या याने करायची असते. सकाळी लावलेला होता, पण मी कमी तेल टाकलं होतं, मग त्यामुळे तो विझून गेला आणि परत मी आता दिवा लावला, अगरबत्ती लावली, धूप लावणार होते, पण म्हटलं धूपचा जास्त धूर होतो सगळीकडे, मग एवढा वेळ बसायला त्रास होतो. त्यामुळे म्हटलं धूप न लावता अगरबत्तीच लावली. आणि बघा मी ते एक तामण घेतलं, एक ताट घेतलं आहे, त्याच्यामध्ये थोडेसे फुलं टाकून घेतले खाली आणि नंतर इथं गणपती बाप्पांना ठेवलं. आणि सकाळी पण झालेली होती म्हणजे गणपती बाप्पांची पूजा, पण परत आता अभिषेक वगैरे करू म्हणून बाकी ठेवलेलं होतं. अभिषेक नव्हता केला मी सकाळी. आणि बघा मग आता इथं मी पाण्याने अभिषेक करून घेत होते गणपती बाप्पाचा. अगोदर मी अथर्वशीर्ष लावलं होतं, मोबाईलमध्ये चालू केलेलं होतं. अथर्वशीर्ष म्हणून अभिषेक करत होते गणपती बाप्पाचा, कारण माझं थोडं मध्ये राहून जातं काय की लाईन, तर त्यामुळे म्हटलं काही चुकायला नको. त्यामुळे मी मोबाईलमध्ये चालू करून अथर्वशीर्ष म्हणून गणपती बाप्पाचं पाण्याने अभिषेक करून घेतला. त्यानंतर गणपती बाप्पांचं ते ज्या पाण्याने केलेलं अभिषेकचं पाणी होतं, अभिषेक केलेलं जे पाणी होतं ते एक छोटं माझ्याकडे जे घंगळ आहे त्यामध्ये काढून घेतलं, कारण की एकाच याच्यामध्ये करू नये असं म्हणतात. पण माझं जर काही चुकलं असेल तर मला तसं सांगा तुम्ही. त्यानंतर मी इथं गणपती बाप्पांचा दुधाने अभिषेक करून घेतला. ओम गण गणपते नमः असं मंत्र पण म्हणत होते आणि अथर्वशीर्ष पण चालू होतं माझं, दोन्ही चालू होतं. म्हटलं मन विचलित व्हायला नको, कारण कुठलीही पूजा करताना मन स्थिर असणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे आणि गणपती बाप्पांची सेवा म्हणजे माझी सगळ्यात आवडीची सेवा आहे, कारण गणपती बाप्पा मी सांगू शकत नाही किती फेवरेट आहेत. मी लहान होते तेव्हापासून, म्हणजे माझेच नाही सगळ्यांचेच असतात आणि मलाही तितकंच आवड आहे गणपती बाप्पांची सेवा करायचं. त्यामुळे मी खूप मन लावून गणपती बाप्पांची पूजा करत होते. तर बघा इथं आता मी इथं मधाने अभिषेक करून घेत होते गणपती बाप्पांचा. अगोदर पाण्याने केला, दुधाने, परत पाण्याने केला आणि आता परत मध टाकून मधाने पण अभिषेक करत होते. मला माहीत नाही मी जी केलं ते बरोबर होती की नाही, पण मला जसं वाटत होतं मी तसं करत गेले सेवा. कारण की कसं असतं ना, काय बरोबर काय चुकायच्यापेक्षा आपण किती श्रद्धेने करतोय, किती मनाने करतोय आणि आपले त्याच्यावरती किती भाव आहेत, आपले देवा म्हणजे गणपती बाप्पा असो, स्वामी असो, किती भाव आपण श्रद्धाभावाने करतो ते खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे मला जसं वाटत होतं पंचामृताने करण्यापेक्षा मला म्हणजे करायला पाहिजे पंचामृताने पण मला असं वाटलं मी आज असं करते, त्यामुळे मी अशा प्रकारे केलं. नाही तर पंचामृत एकत्र सगळं एकत्र करून तसं पण करते. त्यानंतर मी इथं गुलाबजल घेतलं, मधाने केल्यानंतर गुलाबजल घेतलं आणि गुलाबजलाने पण अभिषेक केला. गुलाबजल टाकून घेतलं, परत पाणी टाकून, म्हणजे मी सगळं जे जे अभिषेक करत होते त्यानंतर थोडंसं पाणी टाकून मी ते पाणी काढून घेत होते आणि परत गणपती बाप्पांना तामणात ठेवून परत अभिषेक करत होते. तर अशा प्रकारे मी अभिषेक करत होते गणपती बाप्पांचा. आणि आता मी हे जे होतं ते गंगाजल होतं, गंगाजलने पण मी अभिषेक करून घेतला गणपती बाप्पांचा. ओम गण गणपते नमः जप करत होते मी माझ्या मनामध्ये, सारखा तो जप चालू होता. आणि बघा मी परत पाणी टाकून वरतून हे करून घेतलं.
कारण गणपती बाप्पांची सेवा म्हटल्यावर सगळ्यांच्या खूप आवडीचं असतं. गणपतीचे 10 दिवस पण 11 दिवस आपले कसे निघून जातात काही कळतच नाही. तर बघा इथं आता सगळे अभिषेक करून झालेले होते, त्यामुळे नंतर मी इथं पाटावरती एक छोटंसं पाट घेतलं. माझ्याकडे जो पाट आहे त्याच्या खाली तांदूळ टाकून घेतले, एक आसन ठेवलं आणि आसनावरती गणपती बाप्पांना स्वच्छ नवीन कोऱ्या कपड्याने पुसून आसनावरती स्थापन केलं होतं. मी खाली तांदूळ टाकले होते, त्यामुळे गणपती बाप्पा थोडेसे हालताना दिसत आहे. त्यानंतर मी इथं गणपती बाप्पांना अत्तर वगैरे लावून घेतलं. मी इथं हिना अत्तर वापरलं होतं, कारण माझ्याकडे स्वामींसाठी हिना अत्तरच आहे, त्यामुळे माझ्याकडे दुसरं नव्हतं. मग मी हिना अत्तरच वापरलं होतं गणपती बाप्पांना. अत्तर वगैरे लावून घेतलं. त्यानंतर मी गणपती बाप्पांना इथं चंदनाचा टिका लावला, कारण हळद कुंकू तर आपण असं वाहतो, पण चंदन पण जे पुरुष ते वर्ग असतं त्यांना आपण चंदन लावायला पाहिजे असं म्हणतात. त्यामुळे मी इथं चंदन लावलं होतं गणपती बाप्पांना, चंदनाचा टिका दिला होता, पिवळं चंदन. आणि बघा गणपती बाप्पा किती फ्रेश वाटत होते, म्हणजे असं तुम्हाला दिसतंय का नाही माहीत नाही, पण खूप छान वाटत होते गणपती बाप्पा आणि मन एकदम प्रसन्न होत होतं. त्यानंतर मी तर कापडी वस्त्र घालून घेतलं होतं. सोहळं घालत असतात, पण ते काय म्हणतात, सोहळं म्हणतात का, तर ते घालत असतात, ते माझ्याकडे नव्हतं. मग मी कापडी वस्त्रच घालून घेतलं होतं गणपती बाप्पांना. त्यानंतर परत माझ्याकडे जी गणपती बाप्पांची रेग्युलरची माळ असते, तर ती माळ पण गणपती बाप्पांना घालून दिली होती. नंतर मी इथं दिवा वगैरे लावलेला होता, पण परत म्हटलं फुलं वगैरे वाहून घेतली. माझ्याकडे लाल फुलं जास्वंदाचे नव्हते, तर मग मी त्यामुळे शेवंतीचीच माझ्याकडे झाडाला फुलं आलेली होती, मी ती शेवंतीचीच फुलं गणपती बाप्पांना वाहिले होते. कारण की आता कसं वेळेवर जे असतं आपण तेच हे करत असतो. नंतर मी इथं जी गणपती बाप्पांसाठी आणि स्वामींसाठी शेवयांची खीर बनवली होती प्रसाद, तर तो प्रसाद ठेवून घेतला. स्वामींना पण ठेवला आणि गणपती बाप्पांना पण इथं शेवयांचा प्रसाद दाखवून दिला होता, कारण पूजा करतानाच म्हटलं अगोदर सेवा करायच्या अगोदरच प्रसाद वगैरे देऊन देऊ. तर बघा मी 3 वेळेस प्रसादाला 3 वेळेस पाणी फिरवून गायत्री मंत्र म्हणून 3 वेळेस प्रसादाला पाणी फिरवलं होतं. कारण मी असं वाचलं की असं पाणी फिरवल्यानंतर प्रसाद हे करायला ग्रहण केला जातो, त्यामुळे. तर बघा अशा प्रकारे मी हे केलं. नंतर मी आता अगरबत्ती लावली आणि धूपम दीपम समर्पयामी म्हणून गणपती बाप्पांची आरती म्हणजे ओवाळून घेत होते. आरती म्हणजेच ओवाळून घेत होते, कारण की सगळी पूजा म्हणजे आपण जेव्हा एक स्नान घालतो तेव्हा असं करायला पाहिजे. त्यामुळे सकाळी झालेलं होतं एक वेळा, परत म्हटलं आता आपण परत अभिषेक केला आहे गणपती बाप्पांचा. चंदनाचा टिका वगैरे झाला आहे, वस्त्र टाकलेत, फुलं वगैरे वाहिलेत, प्रसाद दिला आहे, मग धूपम दीपम पण द्यायला पाहिजे ना, त्यामुळे परत अगरबत्ती लावली. माझ्याकडनं काही जर चुकीचं झालं असेल तरी पण गणपती बाप्पा तर आपल्या फ्रेंडच असतात, त्यांना माहिती. त्यामुळे परत थोडं एक कापूर लावला, कापुराने ओवाळून घेतलं गणपती बाप्पांना. ओम गण गणपती नमः हा मंत्र म्हणून मी परत जेव्हा माझा अभिषेक करणं चालू होतं तेव्हा मी पुरुष सूक्त पण म्हणत होते. पुरुष सूक्त येतं त्या मराठीमध्ये, त्यामुळे पुरुष सूक्त पण म्हटलं होतं मी. आणि अथर्व शिष्य ओम गण गणपती नमः असं म्हणून मी गणपती बाप्पांचा अभिषेक पण केला आणि त्या आरती वगैरे पण केली. तर बघा स्वामींची त्यांची सगळ्यांनाच ओवाळून घेतलं होतं. तर बघा इथं आपली असं दिसतंय माझं देवघर, हे आपले स्वामींना दिलेला प्रसाद. आणि इथं बघा आपले गणपती बाप्पा पाटावरती बसलेले, बघा किती छान दिसतंय गणपती बाप्पा. आणि गणपती बाप्पाच्या बाजूलाच इकडं हत्ती पण ठेवलेले होते, म्हणजे माझे रेग्युलर तिथंच राहता गणपती बाप्पांनाच समोर घेतलेलं होतं पाटावरती. त्यामुळे नंतर पूजा वगैरे झाली. मी अगोदर अथर्व शिष्य वगैरे वाचून घेतलं आणि इथं नंतर माळजप करत होती. ओम गण गणपती नमः हा मंत्र म्हणून 108 वेळेस मंत्राचा जप केला, ओम गण गणपती नमःचं. काय म्हणत आहे, इकडे बघ व्यवस्थित सांग, इकडे बघ गाईचं काय म्हणत आहे.
इकडे बघ ना, काय बनवत आहे? बिस्किट आहे का ते? हाँ? बिस्किट बनवत आहे ना? गाईची बिस्किट. गाईची बिस्किट म्हणतात त्याला. येडू थांबून सोडून. हां, तर बघा आम्ही इथं बाहेर बसलो होतो, तर एक त्याच्या समोरच्या मावशीत नाही त्या गौऱ्या बनवत आहेत. त्यांच्याकडे गाई म्हशी आहेत, तर गाईच्या गौऱ्या बनवत आहेत. तर पिल्लू त्याला काय म्हणतंय, गाईची बिस्किट बनवत आहे. अगोदर तर म्हणतोय काय काय म्हणत होतो अगोदर? हां, काय? गाय बिस्किट गाईची बिस्किट आहे का ते? गाईची बिस्किट. तर बघा तिला ते बिस्किट सारखं दिसतंय ना, तर ती म्हणते गाईची बिस्किट. नाही बघा, या झाडाचे हे बाजूचं जे झाड दिसते ना पिपळाचं, त्याचे सगळे पानं गळत आहेत आता. बघा इथं पूर्ण पानं पडले आहेत सगळीकडे. हवा तर एवढी चालू, सगळीकडे धूळ झाली नसती. पहिले किती हिरवं दिसत होतं ना झाड, आता बघा कसं दिसतंय. पक्षी बघा फिरते आता सगळे. संध्याकाळ झाली की एकदम छान पक्ष्यांचा आवाज येतो. इथे पक्षी असतात. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बघा माझी गणपती बाप्पांची आजची सेवा तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्लीज व्हिडिओला लाईक करत जा, कारण तुमचा एक लाईक आमचा खूप सारा विश्वास वाढवतो व्हिडिओ बनवण्यासाठी. तर प्लीज लाईक करायला विसरू नका. आणि हे बघा आम्ही त्यानंतर ताईला थोडीशी खरेदी करायची होती माझ्या नणंदाईंना, त्यामुळे आम्ही बाहेर गेलो होतो. तर त्यांच्यासाठी आम्ही ते चप्पल वगैरे बघत होतो आणि ड्रेस वगैरे चालू होतं बघणं. तर